अचानक मार्ग बदलल्याने खोपोलीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। आता आपण मनोज जरांगे यांचा मोर्चा हा लोणावळ्यामध्ये आहे। सद्यस्थिती पाहता या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। मार्ग बदलण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांचा मार्ग बदलण्यात आलाय। द्रुतगती मार्गाऐवजी जुन्या पुणे मुंबई महामार्गाने येण्याच्या पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या। मराठा आंदोलकांमध्ये आता नाराजीचा सूर आहे। खोपोलीमध्ये वाहतूक कोंडी होण्याची भीती वर्तवली जाते। मार्ग बदलल्याने खोपोलीत गोंधळाची स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते। मनोज जरांगे यांच्या सोबत मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे कूच करतायत। 26 जानेवारीला ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। मात्र त्याआधी आता वाहतूक कोंडीचा निर्णय पाहता त्यांचा मार्ग हा बदलण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांचा मार्ग बदलला आहे। मार्ग बदलल्याने खोपोलीमध्ये गोंधळाची स्थिती सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते। अचानक मार्ग बदलल्याने खोपोलीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काही वेळातच रायगडमध्ये दाखल होतील। लोणावळ्याच्या सभेला मार्गदर्शन केल्याच्या नंतर ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करतील। मी सध्या आहे मुंबई पुणे नवीन एक्सप्रेसवे आणि जुना एक्सप्रेसवे मध्यभागी। आपण या ठिकाणी संख्येने मराठा या ठिकाणी दाखल झालेले आहेत मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी। मात्र या समाजात बांधवांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की नेमका कोणत्या कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। शासनाने आम्हाला थोडी अडचण केली ती आता की तुम्ही नॅशनल हायवेनं आम्ही जातो म्हणून हट्ट धरला होता। मनोज जरांगे भाऊंच्याशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि शासनाने आमच्यासाठी हा रोड जुना जो रोड आहे खोपोली मार्गे जावा असं सांगितलं आहे आणि आमच्यासाठी त्यांनी मार्ग रिकामा केला आहे। तरी आता येणाऱ्या मराठा बांधवांनी सुद्धा येताना शासनाने जे आपल्या रोडचे नियोजन केले आणि आपल्या मराठा बांधवांनी केले त्या मार्गानंच आपण जाणं आवश्यक आहे। आणि मुंबई पॅक करणं हे आपलं ध्येय असल्यामुळे रोड पॅक करणं आपलं ध्येय नाही, मुंबई पॅक करणं हे आपलं ध्येय आहे। त्यामुळे एक मराठा